विभाग दुसरा प्रकरण क्रमांक 9 समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण। चला चर्चा करूया। मित्रांनो, आपण मागील इयत्तेत दोन संख्यांची तुलना करून ती गुणोत्तराच्या रूपात कशी लिहितात ते पाहिलं आहे। उदाहरणार्थ आता खालील चित्र पहा। इथे वर्तुळात दाखवलेल्या व्यासांमुळे वर्तुळाचे झालेले भाग दाखवले आहेत। इथे व्यासांची संख्या व तयार होणाऱ्या वर्तुळाच्या भागांची संख्या यांचा काही संबंध दिसून येतो का? अगदी बरोबर। आकृती ए मध्ये एका व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत। आकृती बी मध्ये दोन व्यासांमुळे वर्तुळाचे चार भाग झाले आहेत। आकृती सी मध्ये तीन व्यासांमुळे वर्तुळाचे 6 भाग झाले आहेत आणि आकृती डी मध्ये 4 व्यासांमुळे वर्तुळाचे 8 भाग झाले आहेत। व्यासांची संख्या छेद भागांची संख्या बरोबर 1/2 बरोबर 2/4 बरोबर 3/6 बरोबर 4/8। इथे व्यासांची संख्या व त्यामुळे झालेल्या भागांची संख्या यांचं गुणोत्तर स्थिर आहे। एक उदाहरण पाहूया। नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या वह्यांची संख्या खालील सारणीत दाखवली आहे। आता मुलांची संख्या छेद वह्यांची संख्या बरोबर 15/90 बरोबर 12/72 10/60 बरोबर 5/30 बरोबर 1/6। म्हणजेच हे गुणोत्तर 1:6 असं स्थिर किंवा कायम म्हणजे कॉन्स्टंट आहे। वरील दोन्ही उदाहरणात असं दिसतं की व्यासांची संख्या वाढली तर वर्तुळातील भागांची संख्या वाढते। विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर वह्यांची संख्या देखील कमी होते। व्यासांची संख्या व वर्तुळ भागांची संख्या या समप्रमाणात आहेत, तसंच विद्यार्थी संख्या व वह्यांची संख्या समप्रमाणात आहेत। उपक्रम: मोटारसायकलमध्ये भरलेलं पेट्रोल आणि तिने कापलेलं अंतर हे समप्रमाणात असतं का? विचार करा। अगदी बरोबर, होय। परंतु ती कोणताही अडथळा न येता सरळ रेषेत प्रवास करत असली पाहिजे। विज्ञानातील व दैनंदिन व्यवहारातील समप्रमाणात बदलणाऱ्या संख्यांची उदाहरणं देता येतील का? त्यांची चर्चा करा। एक उदाहरण मी सांगतो। न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, वस्तूचं त्वरण हे त्या वस्तूवरील बलाच्या समप्रमाणात असतं। आणखीन एक, हुक्सनच्या नियमाप्रमाणे ताणल्या गेलेल्या स्प्रिंगचं अंतर हे त्यावर कार्य करणाऱ्या बलाच्या समप्रमाणात असतं। दैनंदिन व्यवहारातील उदाहरण द्यायचं झालं तर जेवढे पैसे जास्त तेवढं व्याज जास्त। एक माणूस 100 पुढे एका दिवसात पॅक करत असेल तर 4 माणसं 400 पुढे एका दिवसात पॅक करतील, हेही समप्रमाणाचं उदाहरण आहे। आणखीन एक उदाहरण घेऊ। 10 पेनांची किंमत 60 रुपये असेल तर अशा 13 पेनांची किंमत किती रुपये? उकल: 13 पेनांची किंमत काढायची आहे, ती X रुपये होईल असं मानू। पेनांची संख्या व त्यांची किंमत समप्रमाणात असल्यामुळे त्यांचं गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू। 10/60 बरोबर 13/x। दोन्ही बाजूंना 60x ने गुणले म्हणून 10x बरोबर 780 म्हणून x बरोबर 78। म्हणजेच 13 पेनांची किंमत 78 रुपये आहे। जाणून घेऊया व्यस्त प्रमाण, इनव्हर्स प्रपोर्शन। मित्रांनो, वृक्षारोपण करण्यासाठी 90 खड्डे खणायचे आहेत। त्यासाठी काही स्वयंसेवक जमले आहेत। एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो। 15 स्वयंसेवकांना खड्डे खणायला 90/15 बरोबर 6 दिवस लागतील। 10 स्वयंसेवक ते खड्डे खणायला 90/10 बरोबर 9 दिवस घेतील। स्वयंसेवकांची संख्या व खड्डे खणण्यासाठी लागणारे दिवस हे समप्रमाणात आहेत का? नाही। स्वयंसेवकांची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात। या उलट स्वयंसेवकांची संख्या वाढली तर कामाचे दिवस कमी होतात।
स्वयंसेवक व दिवस यांच्या संख्यांचा गुणाकार स्थिर आहे. या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत असं म्हणतात. एक उदाहरण घेऊ. समजा सुधाला एका संग्रहातील 48 उदाहरणं सोडवायची आहेत. तिने रोज एक उदाहरण केलं तर तिला संग्रह पूर्ण करण्यास 48 दिवस लागतील. तिने रोज 8 उदाहरणं सोडवली तर संपूर्ण संग्रह पूर्ण करण्यास तिला 48 भागिले 8 बरोबर 6 दिवस लागतील. ती जर रोज 12 उदाहरणं करत असेल तर तिला 48 भागिले 12 बरोबर 4 दिवस लागतील. रोज सोडवलेली उदाहरणं व लागणारे दिवस व्यस्त प्रमाणात आहेत. त्यांचा गुणाकार स्थिर आहे. म्हणजेच 8 गुणिले 6 बरोबर 12 गुणिले 4 बरोबर 48 गुणिले 1 हे लक्षात ठेवा. जाणून घेऊया भागीदारी किंवा पार्टनरशिप. मित्रांनो, एखादा व्यवसाय चालू करताना जागा, कच्ची सामग्री इत्यादींसाठी पैसे लागतात. त्या रकमेला भांडवल म्हणतात. अनेकदा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून भांडवल गोळा करतात. म्हणजेच त्या व्यक्ती भागीदारीत गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतात. भागीदारीच्या व्यवसायात बँकेमध्ये भागीदारांचे संयुक्त खाते असते. त्या व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक असते त्या प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा यांचा वाटप केला जातो. एक उदाहरण घेऊ. झेलम आणि अथर्व यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपये भांडवल घालून व्यवसाय सुरू केला. त्यांना 3500 रुपये फायदा झाला. तो कसा वाटावा? उत्तर: भांडवलाचं प्रमाण आधी आपण काढूया. 2100 2800 म्हणजेच 2100 छेद 2800 बरोबर 3/4 म्हणून भांडवलाचं प्रमाण 3/4 आहे. नफ्याचा वाटप भांडवलाच्या प्रमाणात करायचा आहे. त्यामुळे झेलमचा नफा 3x व अथर्वचा नफा 4x मानू. म्हणजे 3x अधिक 4x बरोबर 3500, कारण एकूण नफा 3500 आहे. म्हणून 7x बरोबर 3500, म्हणून x बरोबर 500. म्हणजे झेलमला 3x म्हणजे 3 गुणिले 500 बरोबर 1500 रुपये आणि अथर्वला 4 गुणिले 500 म्हणजेच 2000 रुपये नफा मिळेल. आणखीन एक उदाहरण पाहू. एका व्यवसायात चिन्मय आणि सॅम यांनी 1,30,000 रुपये भांडवल 3/2 या प्रमाणात गुंतवलं तर प्रत्येकाची गुंतवणूक किती? या व्यवसायात त्यांना 36,000 रुपयांचा नफा झाला तर प्रत्येकाचा नफा किती असेल? उकल: चिन्मय आणि सॅम यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण 3/2 आहे. गुंतवणुकीच्या प्रमाणात नफ्याची वाटणी होते म्हणून नफ्याचं प्रमाण सुद्धा 3/2 असेल. चिन्मयची गुंतवणूक 3y आणि सॅमची गुंतवणूक 2y मानू. म्हणून 3y अधिक 2y बरोबर एकूण गुंतवणूक. म्हणून 5y बरोबर 1,30,000. म्हणून 5y छेद 5 बरोबर 1,30,000 छेद 5 5 ने भागून. म्हणून y बरोबर 26,000. म्हणजेच चिन्मयची गुंतवणूक बरोबर 3y बरोबर 3 गुणिले 26,000 बरोबर 78,000. सॅमची गुंतवणूक बरोबर 2y बरोबर 2 गुणिले 26,000 बरोबर 52,000. चिन्मयचा नफा 3x आणि सॅमचा नफा 2x मानू. म्हणजे 3x अधिक 2x बरोबर एकूण नफा. म्हणून 5x बरोबर 36,000. म्हणून 5x छेद 5 बरोबर 36,000 छेद 5 5 ने भागून. म्हणून x बरोबर 7,200. चिन्मयचा नफा बरोबर 3x बरोबर 3 गुणिले 7,200 बरोबर 21,600. सॅमचा नफा बरोबर 2x बरोबर 2 गुणिले 7,200 बरोबर 14,400.